मित्रांनो, आज हा जो व्हिडिओ करतोय तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचे या विषयावरले माझे किंवा इतरांचे किमान 100 व्हिडिओ वाचतील पाहण्याचं. पाहायची गरज नाही तुम्हाला. हा आजचा एक व्हिडिओ 100 व्हिडिओंची नाकेबंदी करू शकतो. जर तुम्ही माझ्या प्रांजळपणावर, प्रामाणिकपणावर, पारदर्शकतेवर, सच्चेपणावर आणि निस्वार्थपणे जे आहे जसं आहे तसं सांगण्याच्या माझ्या प्रबळ अशा इच्छेवर विश्वास ठेवलात तर मी तुम्हाला सांगतो की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला किमान 100 व्हिडिओ पाहण्यापासून वाचवेल. गरज नाही पडणार तुम्हाला. तुम्ही म्हणाल की अनिलजींनी सांगितलं आहे आणि त्यामुळे हे जे काय आम्ही आता वेगवेगळ्या चॅनलवर, यूट्यूब चॅनलवर विशेषतः किंवा इवन रेग्युलर जे टी व्हीचे चॅनल आहेत त्याच्यावर ज्या बातम्या येत आहेत फडणवीसांच्या दिल्लीला जाण्याच्या, मुख्यमंत्री पद आत्ताच बदलण्याच्या, मग बावनकुळे होतात का एकनाथ शिंदे होतात याच्या, तर या सगळ्या चर्चा आज माझा हा जो व्हिडिओ आहे जो मी तुम्हाला शपथपूर्वक सांगतो अत्यंत प्रांजळपणाने मी करतो आहे. आणि आय स्वेअर, मी शपथ घेतो, तुम्ही शपथ घेता का नाही त्याच्यावर विश्वास ठेवता का नाही माहीत नाही, पण मी शपथ घेऊन तुम्हाला सांगतो की मी माझ्या सुद्धा एका परीने माझ्या यूट्यूबची जी हे आहे पॉप्युलॅरिटी आहे किंवा मार्केटिंग गिमिक्स आहेत त्याला देखील मी नख लावतो आहे आजचा या व्हिडिओमुळे. आमची टीम आहे. आता पहिल्यांदा कसं आहे, मी एकटाच काम करायचो. म्हणजे 16 पानांचं टॅबलेट साईज मी साप्ताहिक काढायचो, गगनभेदी म्हणून. ती सगळी 16 पानं मी लिहायचो, तयार पण मी करायचो. माझी ती पद्धत आत्तापर्यंत की मी कधी टीमवर्क आयुष्यात केलं नाही. आता पहिल्यांदा 1-2 वर्षात करतो आणि आता तर फारच मोठं टीमवर्क आहे. म्हणजे वेगवेगळे कन्सल्टंट आहेत, मार्केटिंग पर्सन आहेत. तुम्ही आता वेगवेगळ्या चॅनल कुठलाही बघितलात तरी त्याच्यावर माझ्या जाहिराती तुम्हाला दिसतील. फार मोठं बजेट आता मार्केटिंगसाठी तेच सगळं सल्लागार मंडळी ते करतात. तर त्यांना जेव्हा मी सांगितलं की आज मी या विषयावर व्हिडिओ करणार आहे आणि जे खरं आहे आणि जे मी फारच मोठ्या लोकांकडून कन्फर्म केलेलं आहे आणि नाही म्हणजे याच्यापेक्षा आणखीन वरती अथॉरिटी नाही की त्यांनी एकदा जर मला हे निश्चितपणे सांगितलं असेल तर आणखीन कोणाला विचारायची, कोणाशी चर्चा करायची गरज नाही. आणि म्हणून मी ते आज इतक्या ठामपणे बोलतो आहे. तर आमच्या टीमचं म्हणणं असं आहे की सर, आज जर तुम्ही हे सांगून टाकलं, एकदा निष्कर्षच सांगून टाकलात, फडणवीसांचं काय होणार, शिंदेंचं काय होणार, बावनकुळे हा काय विषय आहे, महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्ष आणि महायुती, महाआघाडी या सगळ्यांची पडद्यावर दिसणारी आणि पडद्यामागची भूमिका काय आहे, का फडणवीसांच्या संदर्भात या सध्या रूमर पेरल्या जात आहेत, उठवल्या जात आहेत, ह्याचं जर सत्य जर तुम्ही सांगितलं तर मग पुढे तुम्ही कसे व्हिडिओ करणार. कसं आहे, व्हिडिओमध्ये यूट्यूबमध्ये पर्टिक्युलरली हा खेळ आहे आणि हा रोज तो जसा मदारी त्याचा माकड आणि मदारी हा खेळ जसा रोज दरवेळी नव्याने मांडावा लागतो, दरवेळी नव्याने त्याच्यामध्ये काही ना काही नाट्य निर्माण करावं लागतं. तसं मीडिया स्वतःला मदारी समजतो आणि जे दर्शक, प्रेक्षक, व्ह्युअर्स असतात त्यांना तो माकड समजतो आणि तो त्याला आपल्या ह्याच्यावर नाचवत असतो. हा नाचवण्याचा खेळ आहे आणि त्या नाचवण्यामध्ये किती माकडं तुम्ही जमवता याचा हा खेळ आहे. तर तुम्ही ते म्हणाले की आता आज जर हे सांगून टाकलं सगळं तर पुढे काय, पुढे आयुष्यावर तुम्ही बोलूच शकणार नाही. मी म्हटलं असं नाही, एकदा केव्हा तरी मला हे लोकांना सांगायला पाहिजे. कारण मी आता तुम्हाला सांगितलं मी की साधारण दुपारी 3-4 वाजेपर्यंत आमचं शूटिंग झालं की मी फिरत असतो, लोकांना भेटत असतो. काही लोक याच्यातच भूषण मानतात की आपण कुठे जात नाही, कोणाला भेटत नाही, कोणाशी बोलत नाही, कोणाशी फोन करत नाही, कोणाचा फीडबॅक घेत नाही. आपली स्वतःची ॲनालिटिकल पॉवर जी आहे किंवा इंट्युशनल पॉवर आहे त्याच्या फक्त बळावर आपण सगळे व्हिडिओ करतो आणि त्यात त्यांना भूषण वाटतं. मला नाही वाटत. मला असं वाटतं की मी 50-100 लोकांना भेटलो पाहिजे दिवसाला, निदान एक
7-8 तरी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांशी किंवा पॉलिटिक्समधल्या लोकांशी, संपादकांशी, आमदारांशी, खासदारांशी कोणाशी तरी बोललं पाहिजे, विश्वासाने बोललं पाहिजे, मित्र म्हणून बोललं पाहिजे, ऑन द रेकॉर्ड ऑफ द रेकॉर्ड व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे. तर त्यामुळे मी ते जे करतोय ना त्यात मला आता असं दिसतंय की बरेच लोक, सामान्य माणसंसुद्धा जी मला अनेक वेगवेगळ्या कारणांनी भेटतात. मी हल्ली सभा समारंभांनाही बऱ्यापैकी जातो आणि कार्यक्रमांना जातो, तिथेही लोकांशी गप्पा होतात म्हणून जातो. कार्यक्रमाची हौस नसते मला, त्यानिमित्तानं जाणं होतं. तर तिथे मला फडणवीस जाणार का आता, फडणवीसांना घालवणार का आता, फडणवीस यांना खरंच बावनकुळे रिप्लेस करतील, एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री होतील, हे प्रश्न वारंवार विचारले जात आहेत. आणि लोकांना काय, सामान्य माणसाला तर अशक्य आहे, पण मोठमोठी लोक जी आहेत ती या पद्धतीची जी चर्चा करतायत त्याच्यामध्ये त्यांचे काही अल्टेरियल मोटिव्ज आपण ज्याला म्हणतो तसे काही त्याच्यामागे स्वतःचे असे आडाखे आहेत, तसंच आखाडे पण आहेत. त्यांची विशफुल थिंकिंग आहे. विशफुल थिंकिंग हा शब्द लक्षात ठेवा. मीडियामध्ये हल्ली ज्या बातम्या येतात त्याच्यामध्ये त्यांना जे व्हावंसं वाटतं, त्यांचे हितसंबंध असतात म्हणून स्पष्ट सांगतो, ते होणार आहे अशा तऱ्हेचं प्रोजेक्शन ते करतात. तर ते मी आता 60 वर्ष झाली माझ्या पत्रकारितेला, जेव्हापासून बघतोय तेव्हापासून हे असंच चाललं आहे. विशफुल थिंकिंग, याच बातम्या करायच्या, हे फार कॉमन आहे. होणार म्हणून आपणच ठोकून द्यायचं आणि मग नंतर ते का नाही झालं याची बातमी करून तीही खपवायची. वॉट एव्हर इट इज. मी जे सांगतोय ना, तुम्ही असं समजा की हे फारच महत्त्वाच्या, मोठ्या आणि निर्णायक ठरतील. शेवटी फडणवीसांचं काय होणार भवितव्य, शिंदेंचं काय होणार, बावनकुळ्यांचं काय होणार, मुनगंटीवारांचं काय होणार, विनोद तावडेंचं काय होणार, या सगळ्यांचं भवितव्य ज्या माणसांच्या हाती आहे तिथे कुठेतरी सुदैवाने म्हणू आपण, योगायोगाने पण म्हणता येईल की मला काही हे मिळत आहेत, माहिती मिळते म्हणतो, हिंट मिळत आहेत असं म्हणतो, आणि त्या नियमितपणे मिळत आहेत. आणि मध्यस्थ जो आहे तो पण फार ताकदीचा माणूस आहे. तर त्यामुळे त्यानं मी कोट करून संकटात टाकू शकत नाही. बरं, मी तुम्हाला एक सांगतो की मुळामध्ये काय माहिती आहे की फडणवीस हे कर्तृत्व, येस, त्यांनी ज्या पद्धतीने विकास कामांचा धडाका लावला आहे, निर्णयांचा धडाका लावला आहे, निर्णयांचा म्हणतो आहे, अंमलबजावणी या विषयावर थोडं मी सावध आहे. आणि तुम्ही पण कबूल कराल की ज्या धडाकेबाज पद्धतीने ते निर्णय घेत आहेत त्या धडाकेबाज पद्धतीने अंमलबजावणी त्या निर्णयांची करणारी यंत्रणा त्यांच्याकडे नाही आहे, यंत्रणाच नाही आहे. याचं कारण ही यंत्रणा वर्षानुवर्षांची यंत्रणा आहे आणि ती अशी तर मोडकळीला आलेली आहे. म्हणजे शासकीय यंत्रणा ज्या आहेत ना त्यांच्या त्या धडाकेबाज निर्णय क्षमतेला उपयोगी पडणारी ती क्षमता त्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये नाही. म्हणजे ते मॅन ऑफ इन्फ्रा वगैरे वगैरे स्वतःला म्हणतात, पण इन्फ्रास्ट्रक्चर अनाऊन्स करणं आणि त्यांचं इम्प्लिमेंटेशन करणं ह्याला फार फरक पडतो. तर त्यामुळे एक धडाकेबाज मुख्यमंत्री, एक असे मुख्यमंत्री की जे नाना प्रकारच्या कल्पना, योजना, प्रकल्प, संकल्प ज्याच्यावर अक्षरशः म्हणजे पर डे एक रोज काही ना काही त्यांच्याकडून एक घोषणा होते, कसला तरी संकल्प, प्रकल्प जाहीर केला जातो, त्याच्या संदर्भात ते जीव तोडून हे मी करूनच दाखवणार असं बोलतात वगैरे वगैरे. पण ती ऊर्जा, ती उर्मी, तो उत्साह, तो आनंद, ती प्रेरणा, तो एक भारावलेपणा, एक भारलेपणा की हां, माझ्या नेत्यांनी, देवेंद्र फडणवीसांनी हे जाहीर केलं आहे, त्या याच्या इम्प्लिमेंटेशनसाठी मी देखील माझं कॉन्ट्रीब्युशन जे आहे, योगदान आहे, ते देखील निष्ठेने, निर्धाराने, प्रयत्नपूर्वक, परिश्रमपूर्वक करीन, अशा तऱ्हेची भावना, सॉरी टू से, झिरो इन द ॲडमिनिस्ट्रेशन. बरेच IAS IPS अधिकारी, गॅझेटेड ऑफिसर, हे ते काही ना काही निमित्ताने मीही संधी घेतो, भेटतो, बोलतो, गप्पा मारतो. फडणवीसांना घोषणा करायला काय जात आहे, त्याच्यासाठी लागणाऱ्या पैशाची तरतूद ते कुठून करणार आहेत इथपासून सुरुवात करतात.
मोठे जे लोक आहेत, IAS लोकंसुद्धा जे मित्र आहेत ते तुमचेही असतील, त्यांच्याशी बोला ना, मी बोलतो ते त्यांच्याशी बोला. ते म्हणतात की हे सगळे कागदी बाण आहेत, हवेमध्ये जोरपर्यंत काही माणसानं ते क्षमता, आम्ही आमच्या लहानपणी काय असे कागदी बाण किती दूर जातो, काय जातो. किंवा पाण्यावर तुम्ही खेळलात तो खेळ, मी खेळलो आहे खूप. तलावाचं पाणी किंवा ह्याच्यावर असं एक दगड घ्यायचा ना, असा भिरकवायचा की वर्तुळ 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 करत असे एक किती वर्तुळ आपण काढतो ती पाण्यावर आणि जातो. तर फडणवीसांच्या निर्णयांबाबत मी येतो की माझं जे टायटल आहे त्याच्याकडे येणार आहे आणि तुम्हाला काहीतरी निर्णायक मी आज सांगणार की यानंतर 100 व्हिडिओ तुम्हाला बघायची गरज पडणार नाही. तर ते भाकरीचा खेळ म्हणायचो आहे त्याला, भाकऱ्या उमटवणं तळ्याच्या पाण्यावर. तर तो प्रकार आहे त्यांचा. त्यांच्या योजनांच्या संदर्भामध्ये असं डोळे असं दिपून जातात म्हणतात ना, तसं त्यांची घोषणा ऐकताना डोळे दिपतात किंवा कान तृप्त होतात किंवा असं वाटतं एक्साइटमेंट येते, काय सॉलिड आहे ना, सॉलिड सॉलिड असं आपण म्हणतो. पण पुढे त्यातलं सॉलिड प्रत्यक्षात जेव्हा करायची वेळ येते तेव्हा पैशाअभावी, यंत्रणेअभावी, शासकीय यंत्रणांच्या सहकार्याअभावी आणि लोकांच्या सहभागाअभावी आणि पक्षाच्या देखील अलिप्तता, तटस्थता, एक प्रकारची एक काय मला नाही, हे फडणवीसांचा प्रोजेक्ट आहे. पक्ष त्याच्यासाठी, पक्षाचे कार्यकर्ते, पक्षाचे नेते काहीतरी आपल्या लीडरचं स्वप्न आपण साकार करायला निघालो आहे या भावनेने त्याच्यात इन्व्हॉल्ड आहेत, त्याच्यामध्ये लक्ष ठेवत आहेत, त्याला लक्ष देत आहेत आणि लक्ष पूर्ण करण्यासाठी जे लक्ष द्यायचं ते करत आहेत, काही नाही. त्यामुळे फडणवीसांच्या संदर्भातला सगळ्यात मोठा भाग असा झाला आहे की हा एक फार मोठा फुगा ते फुगवत आहेत आणि फुगा फुगवण्याची त्यांची क्षमता, ही आम्ही लहानपणी स्पर्धा खेळलेलो आहे म्हणून मी ते उदाहरणं ती देतोय की फुगा किती कोण मोठा फुगवतो आणि तो फुगू न देता फुगवतो. हे फुगा फुगवत आहेत पण तो फुगा आहे, त्याची हवा जी आहे ना ती हळूहळू किंवा खसकन एका दिवशी जाणार आहे. हा फुगा आहे. भाकरीचं उदाहरण दिलं किंवा याचं कागदी बाणांचं दिलं, तसं हा एक फुगा ते फुगवत आहेत आणि असं लोकांना दाखवत आहेत, बघा केवढा मोठा फुगा मी फुगवला. पण प्रत्यक्षामध्ये अंमलबजावणीमध्ये खूपच तफावत आहे. तर त्यामुळे हे कर्तृत्व त्यांच्या भोवती जी वलय येतात त्यात कर्तृत्ववान मुख्यमंत्री नाही, एक काय म्हणतात त्याला, खूप कल्पकतेने घोषणा करणारा, कल्पकतेने संकल्प सोडणारा, कल्पकतेने प्रकल्प मांडणारा, ओके, ते नियोजन, योजन आणि काय प्रायोजन वगैरे वगैरे याचा एक 25% भाग असतो, उडला नसतो. तर त्यामुळे कालांतराने काय होतं की फडणवीसांनी आत्तापर्यंत जाहीर केलेल्या सगळ्या योजनांचा ज्या वेळेला आढावा घ्यायला बसतो आपण, तेव्हा लक्षात येतं की घोषणा झाल्या पण अंमलबजावणीमध्ये सरकार कमी पडलं, यंत्रणा कमी पडल्या, पक्ष पण कमी. सरकार भारतीय जनता पक्षाचं आहे पण भारतीय जनता पक्ष या सरकारच्या कार्यात इन्व्हॉल्व नाही, अजिबात नाही. कुठल्याही भारतीय जनता पक्षाच्या नेत्या कार्यकर्त्याला शासन काय करत आहे, शासन जे काय करत आहे ते लोकांपर्यंत त्या योजना पोचवायचा कसा, लोकांना त्याचा लाभ कसा मिळवून देता येईल आणि लोकांमध्ये गुडविल कसं निर्माण करत आहे, पक्षाला देणं घेणं नाही आहे. सरकार वेगळं चाललं आहे, रेल्वे त्यांची वेगळ्या रुळावर आहे, हे वेगळ्या रुळावर आहे, पक्षाचं वेगळंच काही चाललं आहे, तो भाग वेगळा. पण आता स्थिती अशी आहे की फडणवीस हे एक जर लक्षात राहतील लोकांच्या तर उत्तुंग घोषणा करणारे, उत्तुंग अशा घोषणा करणारे, पण प्रत्यक्षात ते सगळे पतंग वेगवेगळ्या कारणांनी कटून ते कटीपतंग होणारे, असं त्यांचं एक चित्र उभं राहील. पण मग तेवढ्याकरता लोक नाराज आहेत का त्यांच्यावर किंवा तेवढ्याकरता या बातम्या उठत आहेत का? नाही. मला हेही सांगितलं, म्हणजे हा मुद्दा मी का घेतला माहिती आहे की फडणवीसांचा एक विलक्षण कर्तृत्ववान मुख्यमंत्री असा जो एक ऑरा तयार केला जातो आहे, तेच त्यांची पेड आहे, त्यांचे स्वतःचे ते दुसऱ्यांना म्हणतात की हे पेड हे लोक करतायत वगैरे, भाडेके टट्टू असा शब्द वापरला त्यांनी. तर ते भाडेके टट्टू आणि खेचरसुद्धा
हे फडणवीसांकडे काही कमी आहेत असं ती गोष्ट नाही. फडणवीसांकडेही शेकडोंच्या संख्येने आहेत आणि ते कोण आहेत हे पण नाही ते लोकांना. त्याच्याबद्दल काही वेगळी चर्चा करायची नाही. काही दुसऱ्यांचे असले तर ते भाडेकेटट्टू आणि आपली एक खेचरं असली तरी ती आपली काय घोडे घोडे पण नाही अश्व वगैरे, पण ते ठीक आहे. ते असे अश्व घोडे खेचर गाढवं ही तिकडे भाडेकेटट्टू आहेत, त्याच्यापेक्षा चौपट पाचपट फडणवीसांकडे आहेत. हे पण सत्य आहे. पण हे पण कुणी का बोललं नाही मला कळलं नाही की ज्यावेळेला ते भाडेकेटट्टू वगैरे म्हणाले त्यावेळेला खरं म्हणजे सांगायला पाहिजे. मी संजयशी बोललो त्यावेळेला त्याला मी म्हटलं की तू भाडेकेटट्टू हा विषय आहे, तू चुकीच्या पद्धतीने तो हाताळलास. आमच्याकडे 10 असतील तर तुमच्याकडे त्या तुलनेमध्ये 100 आहेत किंवा 1000 आहेत भाडेकेटट्टू, आणि ते कशा रीतीने भाडेकेटट्टू झाले ते आम्हाला माहिती आहे. हे तू बोलायला पाहिजे होतंस. तू वेगळ्या ट्रॅकवर नेल्यामुळे त्यांचा फायदा झाला. मी काही फडणवीसांचा विरोधक नाही, मी फडणवीसांचा वेलविशर आहे, हितचिंतक आहे, पण म्हणूनच या गोष्टी बोलायला लागतात. काय ना की महाराष्ट्रामध्ये फडणवीस राहावेत असं राजकारण्यांना वाटत नाही. राजकारण्यांना हा शब्द मी वापरताना मुद्दाम थोडंसं काळजी अशी घेतो आहे की केवळ विरोधकांना असं नाही तर सत्तारूढ भारतीय जनता पक्ष, सत्तारूढ महायुती, सत्तारूढ शिंदे गट, सत्तारूढ अजितदादा गट, त्यांनासुद्धा असं नाही वाटत की फडणवीस हे मुख्यमंत्री राहावेत. जोपर्यंत दिल्ली क्लिअर कट सिग्नल देत नाही की घटका भरली आणि वेळ आली आता, तोपर्यंत हे सगळे गप्प बसतील. ज्या दिवशी वरतून त्यांना असं सांगितलं जाईल की आता झाले बाप्पाचे 10 दिवस झाले, विसर्जनाचं हे आलेलं आहे, तेव्हा आता उत्तर पूजा करायला सुरुवात करा किंवा विसर्जनाची तयारी करायला सुरुवात करा. झांजा वगैरे वाजवून मिरवणूक काढायची विसर्जनाची, येण्याची काढतात तशी विसर्जनाची मिरवणूक काढतात, ते आवाज सुरू होऊ द्या, गदारोळ ढोल ताशे वाजू द्या. आता त्या दिवशी तुम्हाला सगळे यांच्याच पक्षातले, बाहेरच्या पक्षातले, शिंदे गटातले, अजितदादा गटातले वाजवताना दिसणार आहेत. अजून त्यांना असं सांगितलेलं आहे की वेट, प्रतीक्षेत राहा, प्रतीक्षेत राहा. एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, जी हे चॅनलवाले चर्चा करतायत ना, फडणवीस चालले. फडणवीस, मी सांगतो ते विश्वास ठेवा आणि हे घडेल त्यावेळेला तुम्ही मग मला आठवा मला की हां, अनिलजींनी त्यावेळेला सांगितलं होतं की 100 पुढे व्हिडिओ बघायची गरज नाही. ज्या व्हिडिओचं सूत्र आज या मितीला फडणवीस चालले दिल्लीला, मंत्री होत आहेत असं असेल, त्यातला कुठलाही व्हिडिओ तुम्ही टायटल बघितल्यानंतर वाचू नका, पाहू नका, असं मी तुम्हाला सांगेन. आणि प्रामाणिकपणे सांगतो की फडणवीस निवडणुकीच्या आधी 1 वर्ष, आता आपण कुठे आहोत, 26ला आहोत, निवडणुका केव्हा आहेत, 29ला आहे. तर तुम्ही असं समजा की 28च्या साधारण मध्याला निवडणुका एक किमान वर्षभर आहेत असं त्याचं वातावरण निर्माण होईल. म्हणजे ते तारखेप्रमाणे पण होईल. कदाचित लोकसभेबरोबर एक देश एक इलेक्शनचं काही झालं तर थोडं अलीकडे पलीकडे होईल, पण म्हणजे साधारणतः तुम्ही 26 आणि 27 ही 2 वर्ष हे 100% आणि 28चा सुद्धा काही काळ कदाचित फडणवीस मुख्यमंत्री राहणार जाणार नाहीत. कितीही चर्चा होऊ द्या, कितीही कुणी दावे करू द्यात, फडणवीस तोपर्यंत राहणार. याचं कारण अमित शहा आणि मोदी यांना आत्ता ते महाराष्ट्रातच हवे आहेत, ते दिल्लीत यायला नको आहेत. ते नको आहेत का नको आहेत हा वेगळा विषय, त्याच्यावर आत्ता मी बोलत नाही. पण एवढं नक्की आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये या पद्धतीने त्यांना आत्ता 26मध्ये इम्पॉसिबल, 27मध्ये इम्पॉसिबल, ते राहणारच. अगदी बावनकुळे म्हणतात ते 34पर्यंत तो त्यांचा गेम आहे. त्याचं कारण त्यांचंच नाव उत्तराधिकारी म्हणून संजय राऊतने घेऊन त्यांना अडचणीत टाकलं आहे. बावनकुळ्यांना माहिती की आपण होऊ शकत नाही. आपली योग्यता, पात्रता, बुद्धिमत्ता, कर्तृत्व, नेतृत्व, प्रभुत्व, दातृत्व, हे यातलं काही कुठे मुख्यमंत्र्याच्या क्वालिटीचं नाही आहे, हे त्यांनाही माहिती आहे. आता हे काय झालं, ते बाबासाहेब भोसले झाल्यामुळे अनेकांना वाटतं कुणी होऊ शकतं, ते तसं नाही. ते भारतीय जनता पक्ष फार तुम्हाला अनपेक्षित धक्के देण्यात पटायचं आहे ना मोदीशा, तर व्हॉट एव्हर इट इज. तर
नाही, 27 अगदी 28मध्ये सुद्धा काही काळ कदाचित, पण फडणवीस पुढली 2 वर्ष मुख्यमंत्री राहणार आहेत एक गृहीत धरा. मग हे का त्यांना चालले करतायत? त्यांनी जावं अशी विशफुल थिंकिंग सगळ्यांची आहे, बहुतेकांची आहे, 90% लोकांची आहे. अहो तुम्ही विचार करा की ममता बॅनर्जी, हे उदाहरण केले तुमच्यासमोर, की जी ममता बॅनर्जी आदल्या दिवशीपर्यंत सर्वेसर्वा नव्हती, ती जणू काही त्यांची देवता होती. कोणाची? तिच्या पक्षाच्या लोकांची. कोण होती? तृणमूलची कोण होती? सर्वेसर्वा ती इंदिरा गांधीची काँग्रेसची होती, किंवा आता सोनिया आहे, ती स्थान तिचं होतं, सगळे तिचे होते. मग तिचे होते म्हणता म्हणता बघा ना, गेले ना 48 तासात गेले निघून, कुठे राहिले नाहीत ते तिची सत्ता गेल्यावर. हे ज्या क्षणी हायकमांड भारतीय जनता पक्षाची क्लिअर कट सिग्नल देईल की इनफ, यांचे दिवस संपले, बदल करायचा आहे आपल्याला, त्या दिवशी फडणवीसांना कोणी बाबासाहेब भोसले माझे मित्र होते, आणि नाही, ही गोष्ट मला शंकररावने सांगितली. शंकरराव पण स्नेही होते, ज्येष्ठ. ते एकदा म्हणाले की त्यांच्या विरुद्ध असं वादळ खूप चालू होतं, ते बदलणार अशा बातम्या येत होतात. तर ते म्हणाले की माझं इंदिरा गांधींशी बोलणं झालेलं आहे. त्यांनी मला सांगितलेलं आहे की काय लोक बोलतात त्याच्याकडे मी लक्ष देत नाही, तुम्ही राहणार हे नक्की आहे. ते म्हणाले की संबंध पक्षातले काय त्यावेळेला काय 200 आमदार होते, सगळ्या 200 आमदारांनी मी वगळता जरी ठराव केला की मला काढा आणि इंदिराजींना मला ठेवायचं असेल तर मी जाणार नाही, आणि हे सगळ्या 288पैकी म्हणजे 200पैकी 199 लोकांनी किंवा माझ्यासकट 200 लोकांनी ठराव केला की मला ठेवा, आणि इंदिरा गांधी काढायचं असेल तर मी एक क्षणसुद्धा राहू शकणार नाही. हे सगळं वरती ठरवतात, मोदी शहा ठरवतात, यांच्यापैकी कोणी काय? संजय राऊत ठरवतो का? आता संजय राऊत पहिल्यांदी काय म्हणतात त्याला, त्याच्यावर मी टीका करत होतो की तू फार घाणेरडे बोलतो, शिवीगाळ करतोस, असभ्य बोलतोस, अश्लील बोलतो, अश्लाघ्य बोलतोस, असे मी त्याच्यावर टीका करत होती. आणि ते तोंड म्हणजे तुझं गडकरींचं तोंड गटार आहे, तुझं तर ड्रेनेज आहे. मी गडकरींचं तोंडही ड्रेनेज आहे असं म्हणतो, पण ते त्या इतक्यात सार्वजनिकरित्या नाही करत. तू सार्वजनिक वाहणारं ड्रेनेज आहे तुझं तोंड म्हणजे, असं त्याला आता मी बोलतो ओपनली, आणि जाहीरपणे पण बोलतो ना, तुमच्यासमोर पण बोलतो. पण संजयचे सोर्सेस जे आहेत ते हे मॅनिप्युलेशन करतोय, तो बघतोय. त्याने मला विनोद तावडेचं नाव घेतलं असतं कदाचित. खरं म्हणजे त्यांनी थोडी अक्कल चालवली असली आणि प्रॉबेबिलिटी जर त्याला लोकांना विश्वास ठेवावा असे वाटते. बावनकुळेचं नाव ज्या क्षणी घेतलं त्या क्षणी भाजपतल्या लोकांनी पण म्हटलं की हे फेकमफेक चालू आहे. बावनकुळे इज नॉट ए अल्टरनेटिव्ह यार, नो वे, नो व्हेअर, नो व्हेअर. फडणवीसांच्या तुलनेमध्ये तर गावचा नगरसेवक होण्याच्या पात्रतेचा माणूस आहे. मुख्यमंत्री काय करताय त्यांना? विनोद संजयचं चुकलं खरं म्हणजे. त्यावेळेला माझं बोलणं झालं त्यावेळेला त्यांनी जर मला आधी सांगितलं असलं की मी बावनकुळेचं नाव उद्या घेतोय की नाही फडणवीस चालले, बावनकुळे होत आहेत, तर मी त्याला सांगितलं असं वेळेपणा करू नको, बावनकुळे होतोय याच्यावर कोण कुठं विश्वास ठेवणार नाही, स्वतः बावनकुळे विश्वास ठेवणार नाही, तू विनोद तावडेचं नाव घे. याचं कारण फडणवीसांना थ्रेट कुठून आहे ह्याचे जे माझी माहिती आहे तुलाही माहिती आहे ती थ्रेट फक्त आता एका आणि 2 माणसांकडून आहे. असं तुम्ही गडकरी समजताय का? नाही, गडकरींकडून थ्रेट नाही, अजिबात नाही. गडकरी हे आता काय म्हणतात त्याला, गालीच्या असं पाय पुसणं, पटकूर म्हणतो ना आपण त्याला, तसं होत चाललेलं आहे. आता ते काढलं त्यांना तरी मला आश्चर्य वाटणार नाही. ते फक्त वाट बघतायत, कुठेतरी कोर्ट म्हणा किंवा एखाद्या याच्यामध्ये ते सापडले की त्यांचा राजीनामा घेणार, त्यांना काढायचंच आहे. कारण मोदी विरुद्ध बाहेरून सुब्रमण्यम स्वामी जे करतो ते आतून गडकरी करतात. त्यांनी केलेल्या कारवाया हा वेगळा एक विषय आहे मोदींविरुद्धच्या. वॉट एव्हर इट इज. बावनकुळेचं नाव संजयने घेतलं हे चुकलं. तावडेचं घेतलं असतं तर एक 5% 10% तरी त्याला रिलायबिलिटी वाटली असते लोकांना. पॉसिबल आहे. बावनकुळे म्हटल्यावर अरे आमच्या गावातला वॉर्डचा माणूस पण म्हणतो काय साहेब बावनकुळे कुठे नाही, फडणवीसांच्या जागी ते नाही. पण मी सांगतो ते लक्षात ठेवा की अमित शहांनी क्लिअर कट, शिंदे शांत आहेत, शिंदे विचलित नाहीत, शिंदे डिस्टर्ब नाहीत, शिंदे अजिबात घाईला नाहीत,
शिंद्यांना एक गोष्ट पक्की माहिती आहे की जेव्हा केव्हा फडणवीस दिल्लीला जातील तेव्हा आपण मुख्यमंत्री होणार आहोत. आणि हे सांगणाऱ्या व्यक्ती जर मोदी आणि शहाच असतील त्यांना, की तोपर्यंत आपल्याला फडणवीसांशी जुळवून घ्यायचं आहे, समजून घ्यायचं आहे. ठीक आहे, एखाद्या गोष्टीत नाराजी आहे तर नाराजी व्यक्त नाही केली तर कळत पण नाही की नाराजी आहे, तेवढ्यापुरतं करायचं. एक पूर्वीच्या राणी वंशामध्ये, राजवाड्यांमध्ये एक कोपागार किंवा उपगृह असायचं की ती राणी रुसली की जाऊन बसायची, मग राजा जाऊन तिची समजूत करायचा. तर आमचं दरेगाव जे आहे महाबळेश्वर जवळचं मूळ गाव आमच्या एकनाथजींचं, ते त्यांचं कोपगृह आहे किंवा कोपग्राम आहे की तिथे जाऊन बसतात ते. पण ठीक आहे, फडणवीसांनाही माहिती आहे की फडणवीसांना एकनाथजींची का भीती वाटते माहिती आहे की असं एकनाथजी खूप शांत सौम्य दिसले तरी ते सागराच्या पोटामध्ये ज्वालामुखी असतात माहिती आहे ना, तसं आहे ते. त्यामुळे असं ते जर तुम्ही त्यांना कोपऱ्यात कोंडलं, शिर्डीला आणलं तर मग ही विल नॉट बॉदर फॉर एनिथिंग, ते कसली पर्वा नाही करणार. असं आहे, ते व्यवहारी आहेत, ते पण फडणवीसांना पुरून उरले. ते तर शरद पवारांपासून सगळ्यांशी खेळत आहेत. त्यांना ज्यांना संपवायचं आहे त्यांना संपवत आहेत, ज्यांना जगवायचं आहे त्यांना ॲट एनी कॉस्ट जगवत आहेत. ते सगळं चाललं आहे. म्हणजे फडणवीसांना चाणक्य 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 म्हणत आहेत. त्यांना चाणक्य कुणी म्हणत नाही, कारण त्यांचा एकंदर एक गावरान बाज आहे म्हणून त्यांना त्या उपमा देत नाहीत. तर पण तेही जे काही राजकारण खेळत आहेत ते पवारांच्या राजकारणाचा जो वारसा आहे असं आपण म्हणतो, जो फडणवीसांनी घेतला, विलासरावांकडे होता, तो वारसा त्यांच्याकडे पण आहे, एकनाथजींकडे. त्यामुळे ॲक्च्युली आणि मराठा ताकद आहे, सगळ्यात महत्त्वाची जात, ती ताकद जी आहे ती अफाट आहे. आत्ता महाराष्ट्रात मराठा समाजामध्ये शरद पवार नाही तर एकनाथ शिंदेच नेते आहेत. आणि केंद्रामध्ये देखील 29ची निवडणूक शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाखाली लढवायची हे पक्का आहे. आज मी सांगतोय ना, मी म्हणूनच सांगतो तुम्हाला की घाई करू नका, याच्यावर विश्वास ठेवू नका. 28पर्यंत काही होणार नाही, फडणवीस राहणार. फडणवीसांचाही काही एक रोल आहे, भूमिका आहे महाराष्ट्रामध्ये, पण ते फार आखाड सासूसारखे वागतात, सगळ्यांची मनं दुखवतात, सगळ्यांना ते तुच्छ लेखतात. मी सोडून सगळे काय म्हणतात त्याला, काय हेच नाही तर अशा पद्धतीने वागतात आणि त्यांचा स्वभाव नडतो आहे त्यांना. ॲक्च्युली अंतुलना अतिमहत्त्वाकांक्षा नडली. शंकरराव चव्हाण हे मी सगळे पाहिलेले लोक आहेत. शंकरराव चव्हाणांना अति कठोरता नडली, विलासराव देशमुखांना अति स्वार्थ नडला, मनोहर जोशींना टिपिकल ब्राह्मणी वृत्ती नडली. हे सगळे मी जवळून पाहिलेले मुख्यमंत्री आहेत. तर त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्या मुख्यमंत्र्यांचे जे दुर्गुण होते मी पाहिलेले, काही 5-6 लोकांच्या बरोबर तर मी काम केलं मित्र म्हणून त्यांचा, तर ते सगळे दुर्गुण फडणवीसांच्या ठाई ठासून भरलेत. त्यामुळे लोकांना ते नको आहेत. भाजपवाल्यांना अजिबात नको आहेत. भाजपवाल्यांना असं माय असावी जशी साय, तसे एकनाथ शिंदे हवेत, जे लिबरल आहेत, मोठ्या मनाचे आहेत, उदार हस्ताचे आहेत. त्यामुळे लोकांना कसा मुख्यमंत्री आता हवा आहे महाराष्ट्राला, तर एकनाथ शिंदेसारखा. त्यांना फडणवीसांसारखा प्रशासक नको आहे. ते स्वतःला चीफ सेक्रेटरी समजतात. म्हणजे राष्ट्रपती राजवट लागल्यासारखं महाराष्ट्रामध्ये फडणवीसांची राजवट लादली आहे अशी भावना आहे त्यांच्या पक्षातल्या लोकांमध्ये. त्यामुळे सारांशाने आता 28 मिनटं झाली आहेत, मला खुणा केलेल्या आहेत त्यांनी, बस आता पुन्हा काही मला या विषयावर फडणवीस जाणार या विषयावर विश्वास ठेवू नका. आणि 29ला निवडणूक आहे, त्याच्या आधी वर्षभर बदल होईल अशी कितीही बातम्या आल्या, विश्वास ठेवू नका. बदल होणार, पण तो निवडणुकीच्या तोंडावर किंवा थोडं आधी होणार. आणि बावनकुळे वगैरे नाव, अगदी तावडेसुद्धा नाव ठेवू नका. शिंदेच होणार हेही नक्की ठेवा. आणि झाल्यावर मला थँक्स म्हणायचं विसरू नका. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सगळेजण म्हणतात आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझं फेसबुक पण जबरदस्त आहे, दिवसाला 20-25 इनपुट आम्ही देतो. फेसबुक पण याच नावाचं आहे, अनिल गगनवेदी थत्ते. ते पण फॉलो करा, कारण तिथे मित्रांना जागा नाही आहे, तर पण फॉलो करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा. बाकी हा विषय आपण संपवला कायमचा. ओके, यापुढे उगाच नादी लागू नका कोणाच्या. धन्यवाद.